मित्रांनो, रेशन कार्ड डाउनलोड कसं करायचं ते पण आपल्या मोबाईलद्वारे. तर चला आज आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती चॅनलद्वारे भेटत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा रेशन ही ॲप डाउनलोड करायची. मेरा रेशन 2.0 या ॲपला डाउनलोड करायचं. जसे तुम्ही या ॲपला डाउनलोड करणार, लक्षात ठेवा मित्रांनो, मेरा रेशन 2.0 26 MBची ॲप आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचं. मित्रांनो, तुम्हाला घरबसल्याच डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करता येईल. एकदम सोपी पद्धत आहे. लक्ष द्या, व्हिडिओला काळजीपूर्वक बघा. तर जसे तुम्ही ओपन करणार, नेक्स्टवर क्लिक करायचं. परत गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं. गेट स्टार्टेडवर क्लिक केल्यानंतर इथं लॉग इनमध्ये दोन ऑप्शन येतील मित्रांनो, एक बेनिफिशरी युजर्स आणि एक डिपार्टमेंट युजर्स. आणि बेनिफिशरी युजर्स म्हणजे आपल्यासाठी तिथं आधार नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचं. तर आता मी आधार नंबर टाकतोय. आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, हा कॅप्चा जशाच्या तसा लिहायचा. कॅप्चा फिल केल्यानंतर लॉग इन विथ OTPला क्लिक करायचं. OTP सफलतापूर्वक भेजा गया. बघा, असा मेसेज दिसतोय तुम्हाला डिस्प्लेवर. तो बघा, OTP आला आहे मला. तो OTP इथं फिल करायचा. हा OTP फिल केल्यानंतर व्हेरीफायला क्लिक करायचं. हे बघा, व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिस्प्लेला असा मेसेज दिसेल मोबाईलच्या, OTP व्हेरीफाय सक्सेसफुली. त्याला ओके करायचं आणि पुढे जायचं. तर बघा, डू यू वॉन्ट टू क्रिएट युअर MPIN नाऊ ऑर सेट इट लेटर. तर बोला, क्रिएट करायचं आहे. तर MPIN टाकायचा, आपला बनवायचा स्वतः. आता मी माझा बनवतो आहे. तुम्ही पण तुमचा MPIN बनवून घ्यायचा आणि नेक्स्टला क्लिक करायचं. परत रीएंटर पिन टाकायचा, जो तुम्ही आधी टाकला आहे, आणि क्रिएट MPIN करायचा. युअर MPIN कोड हॅज बीन सेव्ह. हे बघा, असा मेसेज दिसेल तुम्हाला मोबाईलच्या डिस्प्लेला, युअर MPIN कोड हॅज बीन सेव्ह. त्याला ओके म्हणायचं आणि पुढे जायचं. तर मी वाईल युजिंग दी ॲपला परमिशन देतो. तर मित्रांनो, परमिशन दिल्यानंतर असा डाटा दिसेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करायचं आहे. तर उजव्या बाजूला बघा आरो दिसतोय, त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो, आरोला क्लिक केल्यानंतर अलाउ मेरा रेशन टू ॲक्सेस फोटोज अँड मीडियाज ऑन युअर डिव्हाइस या परमिशन दिलं. तर हे बघा, ड्राईव्ह PDF व्ह्यूअर. मी माझ्या याच्यामध्ये ड्राईव्हमध्ये ओपन करतो आहे त्याला डाउनलोड करण्यासाठी. तर हे बघा, माझं रेशन कार्ड दिसतं. हे बघा, हे पूर्ण असं, किंवा रेशन कार्डमध्ये किती मेंबर आहेत, रेशन कार्डचा ऑनर कोण आहे, इथं सर्व डिटेल दिसेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर या 3 डॉटवर क्लिक करायचं आणि डाउनलोडला क्लिक करायचं. डाउनलोडला क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो, डाउनलोड रेशन कार्ड. हे डिजिटल रेशन कार्ड आहे मित्रांनो. याच्याला आपल्याला समजते KYC आपली झाली आहे का नाही रेशन कार्डला, आपले मेंबर किती आहेत. आपण याच्यात एडिट पण करू शकतो. एडिट पण ऑप्शन आहे. गव्हर्नमेंटने मेरा रेशन 2.0 मध्ये खूप फॅसिलिटी दिली आहेत. एडिट फॅसिलिटी आहे, सर्व फॅसिलिटी आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलद्वारे मिळू शकेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.